नमस्कार मित्रांनो, मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ भारत बंदवरती आहे। तर 21 ऑगस्ट भारत बंदची घोषणा, काय बंद आणि काय सुरू याबद्दल आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। बुधवारी देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे भारत बंदची हाक देण्यात आली आहे। नुकताच सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाबाबत निर्णय दिला, त्यावर तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला। त्यामुळे उद्या कोण या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, जाणून घ्या। अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्याच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने भारत बंदची घोषणा केली आहे। बुधवारी 21 ऑगस्टला या बंदला राजस्थानमधील SC/ST समुदायांचा पाठिंबा मिळालेला आहे। भारत बंदला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो। या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्यांना SC/ST गटामध्ये वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे। या निर्णयामागे सर्वाधिक गरजूंना आरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे। मात्र विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे। काय बंद राहील आणि काय उघडे राहील? आरक्षण बचाव संघर्ष समितीने या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन सर्व व्यापारी मंडळांना केले आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बाजार समित्यांकडून मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते या आंदोलनात सहभागी होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही। बंदमुळे सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी क्षेत्रातील कामकाजात व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। विविध माध्यमांच्या वृत्तानुसार बंदची हाक असूनही सरकारी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये आणि पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत। वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे सेवा आणि वीज पुरवठा यासह आपत्कालीन सेवा सुरू राहतील। प्रशासनाची काय तयारी आहे? पोलीस दलाने देशभरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढविली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। पश्चिम उत्तर प्रदेश हे विशेषतः संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले गेले आहेत आणि या हाय अलर्टवर ठेवण्यात आलेले आहेत।